ज्या पद्धतीने भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेची गेली 25 वर्ष युती होती आणि एक कुटुंब म्हणून दोन्ही पक्ष ज्या ठिकाणी एकत्र नांदत होते, परंतु ज्या पद्धतीने भारतीय जनता पार्टीने शिवसेनेची तोडफोड केली, हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी जय हिंदुत्व या ठिकाणी महाराष्ट्रातल्या प्रत्येक मराठी माणसाच्या मनात रुजवला होता, त्यालाच कुठेतरी भारतीय जनता पार्टीने छेद देण्याचा प्रयत्न केलाय। उद्धव ठाकरे यांचा शिवसेना नावापासून चिन्हापासून सर्व हिरावून घेण्याचा त्या ठिकाणी काम भारतीय जनता पार्टीने केलं आणि निश्चितपणे त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी कार्यकर्ता म्हणून महाराष्ट्रातला मराठी माणूस म्हणून त्या ठिकाणी मनाला वेदना होत होत्या। माझ्यासोबत भारतीय जनता पार्टीच्या जवळपास 100-150हून पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिला। येणाऱ्या काळात माझ्या दिंडोरी पेठ विधानसभेत त्या ठिकाणी नाशिक जिल्ह्यात आमचे संपर्क प्रमुख जयंतभाऊ देंडे तसेच आमचे संजय राऊत आणि सर्वसामान्य पदाधिकारी यांच्या नेतृत्वाखाली तिथे मेळावा घेऊन असंख्य भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते त्या ठिकाणी प्रवेश करणार। आम्ही दिंडोरी लोकसभेत येतो आणि दिंडोरी लोकसभेत भारतीय जनता पक्षाच्या ज्या केंद्रात मंत्री होत्या त्यांचा पराभव करून आम्ही इकडे आलो। लोकसभेला तेच सूत्र होते, विधानसभेला तेच सूत्र असणार। उमेदवारांची क्षमता काय, पक्षाची ताकद यांच्यावर प्रत्येक मतदारसंघानुसार चर्चा होईल। थोडा वेळ लागतो। आम्हाला भारतीय जनता पक्षाचा आणि त्यांच्या बरोबर असलेल्या गद्दार पक्षाचा पराभव करायचा आहे। मुस्लिम महिलाओं के लिए ट्रिपल तलाक का कानून क्यों लाया भाई? क्यों लाया? आपको और समाज के लोग देते हैं तो उसको क्या कहेंगे आप? अब महाराष्ट्र में गुजरात के लोग देते हैं बीजेपी को, ऐसे हमको पता चलता है, तो आप उनको क्या कहेंगे? गुजरात में उनका वोट जिहाद कहेंगे? और भी समाज के लोग आपको वोट देते हैं, तो क्या चला इस देश में? आप इस देश को फिर एक बार तोड़ना चाहते हैं फडणवीस जैसे लोग? हाँ, ये गांधी का देश है ना। कल प्रधानमंत्री ने गांधी के ऊपर बहुत बड़ा प्रवचन दिया है, आप देखिए, और बोलते हैं हम सब लोग गांधी विचार से अलग हो गए। तो आप कहाँ गांधी विचार मानते? अब कहाँ? ये होट जिहाद वगैरह ये सब उनके दिमाग का कचरा है। कौन है ये देवेंद्र भुयार? मुझे बताइए, देवेंद्र भुयार है कौन? कौन है देवेंद्र भुयार? देवेंद्र मुझे मालूम है डिप्यूटी सीएम है, ये दूसरा देवेंद्र भुयार कौन है? हाँ, तो ऐसे ही बात करेगा ना वो। महिलाओं के बारे में ये गंदी बात करने वाले उधर ही हो सकते हैं। अभी तक जब से लाडली बहीण योजना सुरू हुई है, झालेली आहे, त्या काळामध्ये महिलांविषयी अत्यंत अभद्र टिप्पणी करणारे आणि या योजनांविषयी करणारे हे सगळे एकतर भाजपचे लोक आहेत किंवा मिंदे गट किंवा अजित पवार गटाचे लोक आहेत। नांदेडमध्ये आपल्या पदाधिकाऱ्याला मारहाण केली आहे, फेसबुकमध्ये लॉयची बाजू मांडतोय म्हणून त्याचं अपहरण केलं आणि त्याची कल नांदेड़ के लोहा में एक हमारे कार्यकर्ताओं को जो सोशल मीडिया पर कुछ बातें लिखता था, अपनी भावना व्यक्त करता था बीजेपी के बारे में, तो उनको कुछ गुंडों ने घेर कर उनके ऊपर हमला किया, उनकी उंगलियां काट दी। जो लिखता है तो उंगली काट दी। यही देश की हालत है, राज्य की लॉ एंड ऑर्डर की हालत है। कहाँ है गृह मंत्री जी? क्या लिखने बोलने पर पाबंदी लाई है अपने? पुलिस क्या कर रही है? क्या फिर जो आप जो कहते हैं ना कॉमन सिविल कोड, समान नागरिक कायदा, तो ये कानून हम भी हाथ में ले सकते हैं और आपके लोगों की उंगली काट सकते हैं। वो क्षमता आज भी शिवसैनिकों में है। आप बताइए, 2 महीने ठहरिए, सब उंगली का हिसाब किया जाए। पक्षाची बाजू मांडणं चुकीचं आहे का सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवर? नाही, भारतीय जनता पक्षाला असं वाटतंय की कायदा त्यांच्या घरामध्ये भांडी घासतो, बरं का? असं फडणवीस वगैरे त्यांच्या लोकांना वाटत असेल तर चुकीचं आहे। 2 महिन्यात कळेल कायद्याचं राज्य काय असतं। आणि हे जे आमच्या लोकांची ते लिहितायत समाज माध्यमांवर, बोलतायत म्हणून जे हल्ले होत आहेत ना, त्यांना प्रतिहल्ला करण्याची ताकद नक्कीच आमच्यामध्ये आहे, ही शिवसेना आहे। पण 2 महिने थांबून बघूया काय होतंय ते। क्या है, क्या स्पेकुलेशन? बताइए ना, क्या स्पेकुलेशन? चुनाव से पहले जाके अरे आनंद अंबानी जैसी पार्टी के नेता है क्या? अडानी मिलता है मोदी जी को, अमित शाह जी को, तो आप सवाल नहीं करते।
इतने सब उद्योगपति भारतीय जनता पार्टी के खाते में हजारों करोड़ रुपया डालते हैं, मिलते हैं, उसमें सवाल नहीं। लेकिन मुंबई का एक उद्योगपति है, उनका बेटा है, वो अगर उद्धव ठाकरे जी को मिलता है तो आप सवाल पूछते हो। मिले होगे, पुराने रिश्ते हैं फॅमिली के। नवनवीन योजना आता निवडणुकीपूर्वी जाहीर करतात, मात्र त्यामुळे राज्यावर आर्थिक बोजा वाढण्याची शक्यता असं वाटतं। राज्यावर आर्थिक बोजा नाही, राज्य पूर्णपणे आर्थिकदृष्ट्या कोलमडून गेलेलं आहे। चला, थँक्यू। कुठे गेले हे योगेश, कुठे गेले? सर सुशील कुमार शिंदे का बयान मतलब उन्होंने अपनी जो किताब है वो लिख के आज ते आमचे भारतीय जनता पक्षाचे नाशिक युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष योगेश माधवराव बर्डे हे शिवसेनेमध्ये प्रवेश करत आहेत। भारतीय जनता पक्षाचे युवा मोर्चाचे अध्यक्ष योगेश बर्डे पाटील हिंदी में भी बोल दीजिए।